नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मंगळवार 24 मार्च 2026 मित्रांनो, आज हरभऱ्याला जळगाव या ठिकाणी 7,000 रुपयाचा दर मिळालेला आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या हरभऱ्याला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच वेळ न लावता चॅनलच्या माध्यमातून। पण विनंती आहे की सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला अजूनही तर सबस्क्राइब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। पहिलीच बाजार समिती आहे जळगाव। काबुली हरभऱ्याला आवक आलेली आहे 40 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6,650 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,000 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर। काट्या हरभऱ्याला आवक आलेली आहे 155 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5,000 रुपयाचा, सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 5,000 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे लातूर मुरुड। लाल हरभऱ्याला आवक आलेली आहे 50 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे लातूर या ठिकाणी हरभऱ्याला 4,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,150 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती जळगाव। लाल हरभऱ्याला आवक आलेली आहे 42 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 4,855 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,235 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,235 रुपये। यानंतरची बाजार समिती अमरावती। लोकल हरभऱ्याला आवक आलेली आहे 5,598 क्विंटलची। कमीत कमी अमरावतीला हरभऱ्याला दर मिळाला आहे 4,800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,025 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,250 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती आहे नागपूर। लोकल हरभऱ्याला आवक आलेली आहे नागपूर या ठिकाणी 3,121 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4,800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,137 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,250 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे परतूर या ठिकाणी लोकल हरभऱ्याला आवक आलेली आहे 76 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5,066 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,125 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा। लोकल हरभऱ्याला आवक आलेली आहे 30 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 5,100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,250 रुपये।